नमस्कार. उपनिषदांची तोंडओळख भाग 8. ईशोपनिषदातला 12वा मंत्र आपण आता पाहणार आहोत. तो मंत्र असा: अंधम तमः प्रविशन्ति ये असंभूतिम उपासते ततो भूय इव ते तमः ये संभूत्याम रताः. आपल्याला आठवत असेल की 9व्या मंत्रासारखाच हा मंत्र आहे. फक्त अविद्या आणि विद्या यांच्या जागी असंभूती आणि संभूती असा शब्द आला आहे. मंत्राचा अर्थ असा: जे असंभूतीची उपासना करतात ते घोर अंधकारात प्रवेशतात, तर जे संभूतीची उपासना करतात ते त्याहूनही घोर अंधकारात प्रवेशतात. मागील काही मंत्रात जसे अविद्या आणि विद्या याविषयी काही सांगितले, तद्वत या मंत्रात असंभूती आणि संभूती याविषयी सांगितले आहे. पण प्रथम आपण या 2 नवीन शब्दांविषयी जाणून घेऊया. हे दोन्ही शब्द ध्वन्यर्थाच्या दृष्टीने थोडे फसवे आहेत. आपल्याला वाटते की असंभूतीचा अर्थ बहुधा अव्यक्त ब्रह्म असा असेल, पण प्रत्यक्षात तसे नाही. असंभूतीचा अर्थ हे नाशिवंत जग किंवा भौतिक जग असा आहे, किंवा ज्याला स्वतंत्र असे अस्तित्वच नाही, कुणाच्या तरी सत्तेवर ज्याचे अस्तित्व अवलंबून आहे अशी वस्तू म्हणजे नाशिवंत वस्तू. आता जेव्हा आपण 14व्या मंत्र पाहू तेव्हा आपल्याला कळेल की त्या मंत्रात असंभूती या शब्दासाठी विनाशम हा शब्द आला आहे. म्हणजेच असंभूती याचा अर्थ ही नाशिवंत असणारी जीवसृष्टी होय, आणि संभूती याचा अर्थ त्याच्या उलट म्हणजे ते अविनाशी ब्रह्मतत्व असा आहे. काही पुस्तकात याच्याबरोबर उलट अर्थ सांगितलाय, पण 14व्या मंत्रावरून आपल्याला नीट उलगडा होऊन असंभूती म्हणजे नाशिवंत जीवसृष्टी आणि संभूती म्हणजे अविनाशी ब्रह्म हाच अर्थ अधिक योग्य आहे, आणि तोच आपण आता नीट लक्षात ठेवायचा आहे. या नाशिवंत जीवसृष्टीत निरनिराळ्या देवतासुद्धा येतात, कारण मूळ परमतत्वानेच त्यांना निर्माण केले आहे. आणि जी गोष्ट निर्माण केली जाते ती अंतिमतः नाश पावतेच, म्हणजे ते असंभूती होय, नाशिवंत. फक्त मूळ परमतत्व किंवा ब्रह्मतत्वच तेवढे एकच एकमेवाद्वितीय असे असून ते निरंतर आहेच, असतेच. त्याला कोणी निर्माण केलेले नाही, त्यामुळे त्याचा नाशही होत नाही. म्हणून ते तेवढे अविनाशी संभूती आहे असे आपण समजूया. अशा पद्धतीने आपण नाशिवंत जीवसृष्टी या स्वरूपात असंभूती या शब्दाची ओळख करून घेतली, तर अविनाशी असे मूळ ब्रह्मतत्व म्हणजे संभूती असे जाणले. आता पुन्हा मंत्राकडे वळूया. जे कोणी या जडदेहाचे कौतुक करतात किंवा दिसणाऱ्या सर्व पदार्थांना खरे सत्य मानतात, उपासना करतात, शरीराने आणि मनाने त्यातच रमतात, त्या वेगळे मूल्यवान काही असते याचे ज्यांना भानच नसते. थोडक्यात जे असंभूतीमध्येच रममाण होतात ते घोर अंधकारात प्रवेशतात. तर या उलट जे कोणी या दृश्य जगाचा व्यवहार न पाळता, म्हणजे या नाशिवंत जगाचा व्यवहार न पाळता, समाज म्हणून काही नीतिनियम न पाळता, आपल्या भोवतालच्या जगाकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या व दुसऱ्याच्याही देहामनाच्या व्यवहाराकडे पाठ फिरवतात आणि केवळ त्या संभूतीकडेच म्हणजे ब्रह्मप्राप्तीकडेच सारे व्यवधान ठेवतात, ते तर याहूनही घोर अंधकारात प्रवेशतात असे उपनिषदकार ऋषींचे म्हणणे आहे. आता याचे कारण पाहूया. असं ते का म्हणले असतील ऋषी? याचे कारण असे की संभूती किंवा ब्रह्मतत्व हे या जडदेहाकडून जाणणे अशक्यच आहे, आणि ते मी जाणले असे म्हणणारा जो असतो
तो खूप घोर अंधकारात प्रवेश करतो असे त्यांना म्हणायचे. तर हे ब्रह्मतत्व जडदेहाकडून जाणणे अशक्यच आहे. म्हणून या आपल्या देहाकडून आपल्या वाट्याला आलेले योग्य ते कर्म करावे, करवून घ्यावे आणि कर्माद्वारेच म्हणजे ज्ञानसाधना करून या मनुष्य देहातच त्या ब्रह्मवस्तूचे ज्ञान किंवा ओळख करून घ्यावी. ते पूर्णपणे आपल्याला ओळखेल किंवा समजेल असं नाही. म्हणजे मग काय होईल की मृत्यूनंतर हा नाशिवंत देह पडल्यावर सूक्ष्म देहाने ब्रह्मप्राप्ती करून घेता येईल आपल्याला, कारण त्याची निदान ओळख तरी असेल आपल्याला. जडदेहाने भौतिक गोष्टी मिळवाव्या आणि सूक्ष्म देहाने ते ब्रह्मतत्व मिळवावे. आणि ते मिळवायचे असेल तर जिवंतपणी ज्ञानमार्गाने त्याची ओळख करून घ्यावी. हे सहजच आहे. थोडक्यात असंभूती आणि संभूती या दोहोंचा योग्य मेळ मनुष्याने घालावा. एकांगीपणे एकच काहीतरी करायला गेले तर दोन्हीही हातातून निसटून जाते. ना असंभूती ना संभूती, ना ऐहिक ना पारत्रिक. म्हणून देहाने असंभूती म्हणजे व्यवहारात राहावे आणि मनाने संभूती म्हणजे ब्रह्मतत्वाशी संलग्न राहण्याचा प्रयत्न करावा, असे ऋषींचे सांगणे आहे. आता आपण 13व्या मंत्राकडे वळूया. तो असा: अन्यत् एव आहुः संभवात अन्यत् आहुः असंभवात इति शुश्रुमधीराणाम ये नस्तत विचचक्षिरे. याचा सरळ अर्थ असा: संभूतीच्या उपासनेचे वेगळेच फळ मिळते आणि असंभूतीच्या उपासनेचे फळ त्याहूनही वेगळेच मिळते, असे धीर पुरुषांकडून किंवा महात्म्यांकडून आम्हाला विवरण करून सांगितले गेले आहे. असंभूती किंवा जीवसृष्टीचे समाजाचे या जीवसृष्टीच्या समाजाचे क्षेत्रच वेगळे असते. मग त्याच्या संगतीत असल्यावर एका विशिष्ट प्रकारचे फळ किंवा परिणाम आपल्याला अनुभवायस मिळतो. उदाहरणार्थ, ज्ञानोबा माऊलींचे वडील विठ्ठलपंत यांनी आधी गृहस्थाश्रम पत्करून मग संन्यास घेतला आणि नंतर पुन्हा गुरूंच्या आज्ञेने संन्यास धर्माचा त्याग करून ते गृहस्थाश्रमी परत आले. त्या काळी हा घोर अपराध ठरवला गेला. पण त्या अपराधासाठी त्यांनी वास्तविक शास्त्राने सांगितलेली सगळी प्रायश्चित्ते सुद्धा घेतली होती. तरीही रूढी वर्चस्व मानणाऱ्या कठोर समाजाने त्यांना वाळीत टाकले. इतकेच नव्हे, शेवटी देहत्यागही करायला लावला. समाज किंवा असंभूतीचा अपराध केल्याचे हे फळ त्यांना मिळाले. त्यावेळी त्या समाजाने आपला व त्यांचा आत्मा एकच आहे हे तत्व मान्य केले नाही. पण त्यांचाच पुत्र असलेला ज्ञानोबा माऊलींची महती पटल्यावर मात्र पुढे समाजाने त्यांना डोक्यावर घेतले. असो, असंभूतीचा व्यवहार हा असा असतो. असंभूतीशी संबंध आल्यावर असे व्यवहार आणि अशी फळे आपल्याला पाहायला मिळतात. अशाच प्रकारे संभूतीचे क्षेत्रही वेगळे असते. फळही त्याचे निराळे असते. संभूतीचे चिंतन उपासना केल्यास मनःशांती मिळते. एकनाथ महाराजांना शांतीब्रह्म असे म्हणतात, कारण ते जरी माणूस म्हणून समाजात वावरत असले तरीही संभूती म्हणजे ब्रह्मतत्वाशी असलेली त्यांची संलग्नता कधीही ढळली नव्हती. त्यामुळे मनःशांती, जीवनमुक्ती ही संभूतीची फळे त्यांना मिळालीच. शिवाय त्यांनी संसारही उत्तम केला आणि असंभूतीची सुद्धा चांगली फळे मिळवली. म्हणूनच असंभूती आणि संभूती, जीवसृष्टी आणि ब्रह्म या तत्वांची फळे निराळीच असतात, त्याचे परिणामही निराळेच असतात, असे ऋषींना सुचवायचे आहे. आता पाहूया पुढचा मंत्र. तो 14वा मंत्र असा: संभूतं च विनाशं च यस्तद्वेदो भयं सह विनाशेन मृत्युं तीर्त्वा संभूत्याम अमृतम अश्नुते. हा मंत्र पाहिला की 9, 10, 11 सारखेच हे 12, 13, 14 हे मंत्र आहेत हे आपल्या लक्षात येते.
फक्त अविद्या आणि विद्या या शब्दांच्या जागी असंभूती आणि संभूती हे शब्द आले आहेत. या मंत्राचा अर्थ पाहूया. जो कोणी अविनाशी ब्रह्म आणि नाशिवंत जीवसृष्टी या दोहोंनाही उत्तम प्रकारे जाणतो, वेदोभयम उभयम दोहोंनाही उत्तम प्रकारे जाणतो, तो असंभूती म्हणजे नाशिवंत जीवसृष्टीचे मर्म जाणल्यामुळे मृत्यू तरून जातो. मृत्युम तीर्थवा म्हटले ना, मृत्यू तरून जातो. आणि असंभूतीचेही मर्म जाणल्यामुळे मृत्यूपश्चात तो अमृतत्व प्राप्त करतो, म्हणजे ब्रह्मप्राप्ती करून घेतो. याचा अर्थ असा, जिवंतपणी नीतिमत्तेने समाजात उत्तम व्यवहार करून पाप न करता लोकांना प्रिय होऊन तो राहतो आणि निसर्ग नियमाने येणारा मृत्यू शांतपणे स्वीकारतो. तो जणू मृत्यू तरून जातो. तर मृत्यू तर सर्वांना आहेच, त्यावर मात करणे असे काही शक्य नाही, पण तो जणू मृत्यू तरून जातो, शांतपणे मृत्यूला सामोरा जातो. आणि जिवंतपणीच त्याने ब्रह्मविद्या किंवा असंभूतीचे ज्ञानही प्राप्त करून घेतलेले असल्यामुळे मृत्यूपश्चात त्याला ते ब्रह्मच प्राप्त होते. म्हणजे जो कोणी जिवंतपणीच विनाश अटळ असलेली ही जीवसृष्टी आणि अविनाशी ब्रह्मतत्व या दोहोंना योग्य रीतीने जाणतो, तोच मृत्यू आणि मोक्ष या दोहोंना उत्तम रीतीने प्राप्त होतो, असे उपनिषदकार ऋषींना म्हणायचे आहे. एकूणच जन्माला आलेल्या मनुष्याने देहाने उत्तम व्यवहार करावेत आणि त्याचवेळी मनाने त्या परब्रह्माशी संलग्न राहावे, ही शिकवण ऋषी देत आहेत. आता पुढील काही मंत्र पाहूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग 8 समाप्त.